सुंदर असं गोपीगीत त्या गोपींनी गायलं आणि त्या गोपी म्हणतात की हे भगवंता, जेव्हापासून ती या ब्रजभूमीमध्ये आला तेव्हापासून लोकांनी वैकुंठामध्ये जाण्याचं बंद केलं, कारण वैकुंठामध्ये जाऊनही तुझ्या दर्शनाकरता रांग लावावी लागते, परंतु या वृंदावनामध्ये सगळ्यांना तू सुलभ आहेस। कधी तू गायी चारताना दिसतोस, कधी त्या कपभर ताकासाठी गोपींसमोर नाचताना दिसतोस, म्हणून इथे सगळ्यांना तुझं दर्शन हे सुलभ आहे, सोपं आहे। बाकीच्यांचं तर काय सांगावं, परंतु ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी भगवती लक्ष्मी ती चंचल आहे, ती कधीच एका जाग्यावरती थांबत नाही। कारण आज आपल्या खिशात आलेली 20 रुपयाची नोट ती आतापर्यंत कित्येक जणांच्या खिशात राहून आलेली असते आणि इथून पुढे ती कित्येक जणांच्या खिशामध्ये जाते। म्हणजे लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे, एका जागेवरती थांबत नाही। परंतु त्या गोपी म्हणतात की ती लक्ष्मी सुद्धा या ब्रजामध्ये येऊन त्या ठिकाणी स्थिर झाली, तिची चंचलता या ठिकाणी संपली। आणि भगवंता, तू खूप प्रतिज्ञा करतोस की जो एकदा माझ्याद्वारे रक्षित झाला, ज्याचं मी रक्षण केलं, त्याला परत कुठेच फिरावं लागत नाही। परंतु हे भगवंता, आज आम्ही सर्व प्रकारे तुझ्याद्वारे रक्षित आहोत, तरी सुद्धा या वनामध्ये भटकतो हे तुला दिसत नाही का? आणि तू असताना एखाद्या जीवाने असं वनामध्ये फिरावं हे तुझ्या स्वरूपाच्या अनुकूल आहे का? आणि तू त्या अग्नीपासून आमचं रक्षण केलंस, परंतु आज तुझ्या विरह अग्नीद्वारे आम्हाला मारणार आहेस का? तुला जर आम्हाला मारायचंच होतं तर मग इतक्या वेळेला तू आमचं रक्षण का केलंस? आम्हाला मारण्याकरता तर अनेक संकट त्या ठिकाणी आमच्यावरती आलेस, त्या असुरांच्या संकटापासून वाचवलंस, आणि आज तुझ्या विरह असुराद्वारे आम्हाला तू मारणार आहेस का? अरे, आपल्या हाताने लावलेलं विषारी झाड सुद्धा कोणी तोडत नाही, आणि आम्ही सर्व प्रकारे तुझ्याद्वारे रक्षित आहोत, आणि तूच आम्हाला मारशील का? आणि त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की प्राण द्यावा, परंतु आमचा प्राणरूपी पक्षी जो आहे ना, तो तुझ्याकडे अडकलेला आहे। यम येऊन आमच्या या हृदयरूपी भवनामध्ये शोधून शोधून निघून जातो, परंतु आमचा प्राणरूपी पक्षी त्याला सापडत नाही, कारण तो तुझ्या पिंजऱ्यामध्ये कैद आहे। आणि त्या गोपी म्हणतात की हे भगवंता, मारणं हे फक्त हत्यारांनी नसतं, कारण तू सुंदर अशी बासरी वाजवली आणि त्या बासरीचा आवाज ऐकून तुझ्या नेत्रांमध्ये मिलनाची दिव्य उत्कंठा जागृत झालेली होती। तुमने बुलाया हमें बंसी बजा के, हम चली आई कितने सपने सजा के। तेरे बिन जाए कहाँ
गोपी म्हणतात तुझ्या नेत्रांमध्ये मिलनाची दिव्य उत्कंठा जागृत झालेली होती आणि म्हणून आम्ही तुला भेटण्याकरता आलो आणि तू का आमच्यामधून निघून गेलास. आणि तुझी ही निष्ठुरता पाहून तर असं वाटतंय की न खलु गोपिका नंदनो भवान. त्या गोपी म्हणतात तुझी ही निष्ठुरता पाहून असं वाटतं की तू त्या यशोदा मैयाचा असूच शकत नाही. कारण ती यशोदा मैया तर किती स्नेहमयी दयामयी वात्सल्यमयी आहे आणि त्या यशोदा मैयाचा तुझ्यासारखा निष्ठुर पुत्र. आणि म्हणून नखलू गोपिका नंदनो भवान. आणि आम्हाला असं तुला जर असं वाटत असेल की आमच्या मनामध्ये अभिमान जागृत झाला म्हणून मी तुमच्यामधून निघून गेलो, तर हे भगवंता सगळ्या ब्रजमंडलाने त्या ठिकाणी पाहिलं होतं की फणी फणार्पितम ते पदांबुजम कृणुकुचे शून क्रंथिरीक्षयम. सगळ्या ब्रजमंडलाने पाहिलं होतं की त्या कालियाच्या डोक्यावरती तू उभा राहून त्या विषधराचं सगळं विश्वमन करवलं होतंस. आणि मग जे तुझे चरण त्या कालियाचं विश्वमन करू शकतात तेच तुझे चरण आमच्या हृदयामध्ये स्थापित होऊन आमचं हे अभिमान रूपी विश्वमन करू शकत नाही का. आणि आता मात्र त्या भगवंताच्या दर्शनाच्या अभिलाषेने त्या गोपी अत्यंत व्याकुळ होऊन त्या ठिकाणी विलाप करायला लागल्या. रुरुदुस्वरम राजम कृष्ण दर्शन लालसहा. कृष्ण दर्शनाच्या अभिलाषेने मोठमोठ्याने विलाप त्या गोपी करायला लागल्या. आणि आता मात्र त्या भगवान परमात्म्याला त्या गोपींचा विरह सहन होत नाही. आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपींच्या मध्ये प्रकट झाले. परंतु कसे प्रकट झाले तर साक्षात मन्मथ अत्यंत सुंदर स्वरूप भगवान परमात्म्याचं आहे. आणि त्या गोपींना अतिशय आनंद त्या भगवंताला पाहिल्याच्या नंतर झाला. आणि सुंदर प्रकारे जेवढ्या गोपी आहेत तेवढी रूप भगवंताने घेतली. एक एक गोपी एक एक माधव. आणि सुंदर प्रकारे त्या गोपींसोबत भगवंताने नाचायला सुरुवात केली. आणि सुंदर अशी रासलीला त्या ठिकाणी झाली. तर आपणही या ठिकाणी एक रासलीलेचं भजन घेणार आहोत. ज्यांना भजनाचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी उठून उभा राहायचे. गोकुल में देखो वृंदावन में देखो रे बंसी बाजे रे श्याम संग श्याम संग राधा नाचे रे. गोकुल में देखो वृंदावन में देखो रे बंसी बाजी रे श्याम संग राधा
अशी रासलीला भगवान परमात्म्याने त्या गोपींसोबत केली। आणि पुढे एक वेळेस सगळे ब्रजवासी भगवंतासोबत देवीची पूजा करण्याकरता अंबिका वनामध्ये गेले। रात्रभर त्यांनी त्या ठिकाणी देवीची गीतं गायली। आणि थकलेले नंदबाबा एका वृक्षाच्या सावलीत पडलेले होते। तेवढ्यामध्ये एका अजगराने नंदबाबाचा पाय पकडला आणि भगवान परमात्म्याने त्याच्यावरती पादप्रहार केला आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष बाहेर आला। आणि भगवंताने त्याला विचारलं की तू कोण आहेस? त्यावेळेस त्याने सांगितलं की महाराज मी विद्याधर आहे, सुदर्शन माझं नाव। मला माझ्या सुंदरतेचा एवढा अभिमान झाला होता आणि एका संतांची मी चेष्टा केली आणि त्या संतांनी मला त्या ठिकाणी अजगर बनण्याचा शाप दिला आणि नंतर उशाप दिला की स्वतः भगवंत तुझा कल्याण करतील। आणि आज भगवान परमात्म्याने त्याचं कल्याण त्या ठिकाणी केलं। आणि शंखचूड नावाचा दैत्य आहे, शंखचूड नावाच्या दैत्याने त्या गोपींचं हरण केलं आणि भगवंताने त्यालाही मारलं आणि चूडामणी त्या ठिकाणी प्राप्त केला आणि बलराम दादाला तो आणून दिला। आणि नंतर त्या गोपींनी पुढे सुंदर असं युगलगीत गायलेलं आहे। त्या गोपी आपसात बोलायच्या। एक गोपी म्हणायची जेव्हा तो वाकडा होऊन बासरी वाजवतो त्यावेळेस किती सुंदर दिसतो, आणि दुसरी गोपी त्याचं उत्तर द्यायची। आणि दोन दोन गोपीचा संवाद या गीतामध्ये आलेला असल्यामुळे त्या गीताला युगलगीत असं म्हटलं जातं। वाम बाहुकृत वाम कपोलो वल्गित भ्रूरधरार्पित वेण कोमलांगुलिभिराश्रित मार्गं गोप्यैरयति यत्र मुकुन्द व्योमयान वनिता सह सिद्धि विस्मिता तदुपधाय सदज्ज काममार्ग समर्पित चित्ता कश्मरं ययुरपस्मृत निव्य अन्तचित्रमबला श्रुते हारहास उरसि स्थिर विद्युत् नन्द सुमूरय मार्गजनान नर्मदो यनिपूजित वेण रत्नशोभ्रजटशानुगगा वेणुवादरत्नपेतस आर तन्नदष्टकमलाधृतकर्ण निद्रितालिखितचित्रनिवासन्। सुंदर असं युगलगीत त्या गोपींनी गायलं। आणि आता इकडे कंसाने परत भगवंताला मारण्याकरता अरिष्टासूर नावाचा दैत्य पाठवला आणि तो भगवंताला मारण्याकरता बैल बनून आला। भगवंताने त्या अरिष्टासुराचाही उद्धार त्या ठिकाणी केला। आणि आता नारद महर्षींचं आगमन त्या ठिकाणी मथुरेमध्ये झालं। कंसाने सुंदर असं स्वागत नारदजींचं केलं, परंतु तो कंस जो आहे तो अत्यंत नाराज होऊन बसलेला आहे। त्यावेळेस नारदजींनी कंसाला विचारलं म्हणे काय झालं, कशाची चिंता करतोयस? त्यावेळेस त्या कंसाने सांगितलं म्हणे मी आतापर्यंत मोठमोठ्या दैत्यांना त्या ठिकाणी त्यांना मारण्याकरता पाठवलं, परंतु त्या ठिकाणी एकही परत आला नाही। मला हेच कळत नाही की हे कृष्ण आणि बलराम आहेत तरी कोण? त्यावेळेस नारदजींनी सांगितलं की कंसा हे दुसरे तिसरे कुणी नसून तुझ्याच बहिणीचे देवकी आणि वसुदेवाचे 7वे 8वे पुत्र आहेत। कंस म्हणे हे कसं शक्य आहे? देवकी आणि वसुदेव हे तर माझ्या कारागृहामध्ये होते आणि त्यांची सगळी मुलं मी माझ्या हाताने मारली। परंतु नारदजींनी सांगितलं की कंसा वसुदेव गुपचूपपणे त्यांना त्या ठिकाणी नंद भवनामध्ये गोकुळामध्ये सोडून आला होता आणि म्हणून ते नंदाचे पुत्र नसून वसुदेव देवकीचे 7वे 8वे पुत्र आहेत। आता कंसाला क्रोध आला आणि त्या वसुदेव देवकीला परत त्याने त्या ठिकाणी त्या कारागृहामध्ये टाकलं आणि त्या कारागृहामध्ये टाकल्याच्या नंतर त्यांना मारण्याकरता वसुदेवाला धावला। परंतु नारदजींनी सांगितलं की कंसा तू जर वसुदेवाला मारलं तर वासुदेव पकडला जाणार नाही, कारण जोपर्यंत त्याचे आई वडील तुझ्या ताब्यात आहे तोपर्यंत त्यांना भेटण्याकरता तो एकदा तरी येईल। नाहीतर तुम्ही काहीतरी मेळ्याचं आयोजन करा आणि त्यांना इकडे बोलवा। तू जर असाच राक्षसांना पाठवत राहिलास तर ते दोघं जण मिळून सगळ्या राक्षसांना मारून टाकतील, म्हणून तुम्ही त्यांना इकडे बोलवा आणि मग इथे आल्याच्या नंतर तुम्ही सगळेजण मिळून त्याला मारू शकतात। आता कंसाने परत केशी नावाचा दैत्य पाठवला
तो केशी नावाचा दैत्य घोड्याच्या रूपात आला. भगवंताने त्याचाही उद्धार केला. आणि मग आता भगवंताला मारण्याकरता कृष्णा त्या कंसाने त्या ठिकाणी एका मेळ्याचं आयोजन केलं. आणि कृष्ण आणि बलराम यांना आणण्याकरता कुणाला पाठवावं. आणि मग अक्रूर काकांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं. आणि अक्रूर काकांना कंसाने सांगितलं की गच्छनंद ब्रजम तत्र सूत आणक दुंदुभे, तुम्ही वृंदावनामध्ये जा आणि त्या आणक दुंदुभी वसुदेवाचे 2 पुत्र आहेत कृष्ण आणि बलराम, त्यांना तुम्ही इकडे घेऊन या. आणि आता अक्रूर काका मनामध्ये विचार करतायत की या मूर्खाला माहीत नाही की साक्षात कृष्णच माझा काळा आहे. परंतु अक्रूर काकांना आनंद झाला की मला आता त्या भगवंताचं दर्शन होणार आहे. रात्री विश्राम अक्रूर काकांनी त्या ठिकाणी केला. सकाळी जायला निघाले. परंतु अक्रूर काका त्या उपहासाने त्या ठिकाणी कंसाला म्हणतात की कंसा, मनुष्य स्वप्न खूप मोठमोठी पाहतो, परंतु काय करू शकतो हे फक्त येणारी वेळ सांगत असते. आणि आता अक्रूर काका त्या ठिकाणी मथुरेला जाण्याकरता निघाले. मनामध्ये विचार करतायत किम मया चरितम भद्रम किम तप्तम परमम तपः. ते अक्रूर काका म्हणतायत मी असं कोणतं तप केलं होतं, अशा कोणत्या सत्पात्र व्यक्तीला मी दान केलं होतं की ज्याचं फळ म्हणून आज मला त्या भगवंताचं दर्शन होणार आहे. कसा असेल तो भगवंत. त्या ठिकाणी त्याचे डाळिंबासारखे लालबुंद ओठ असतील, बाणासारख्या टोकदार भुवया असतील आणि त्याचे ते सुंदर असणारे नेत्र, विशाल ललाट असेल, सुंदर नेत्र असतील. आणि आज मला त्या भगवंताचं दर्शन होणार आहे. आणि त्या भगवंताच्या ध्यानामध्ये अक्रूर काकांना समाधी लागायची. आणि सकाळी निघालेले अक्रूर काका संध्याकाळी त्या ठिकाणी मथुरेमध्ये येऊन पोहोचले. आणि सुंदर असा गोरज मुहूर्त आहे. तो गोरज मुहूर्त 10 दिशांना गुंजित करत होता. आणि त्या ठिकाणी अक्रूर काकांचा रथ त्या ठिकाणी त्या वृंदावनामध्ये संध्याकाळच्या वेळेला येऊन पोहोचला. आणि भगवंत नेमकेच गायी चारून आलेले असल्यामुळे भगवंताचे चरण त्या ठिकाणी त्या ब्रजभूमीमध्ये उमटलेले होते. ध्वज वज्र अंकुश कमळ हे चिन्ह पाहिले आणि अक्रूर काकांनी ओळखले की हे चरण माझ्या नंदनंदनाचे आहेत. आणि अक्रूर काका त्या ब्रजामध्ये त्या धुळीमध्ये लोळायला लागले. अलिंगन त्या ब्रजभूमीला देतायत. सुंदर प्रकारे अक्रूर काकांचं आगमन त्या ब्रजामध्ये झालं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा पितांबर निलांबरधारी दोघेही भाऊ गायी धुण्याची तयारी त्या ठिकाणी करत असताना अक्रूर काकांचं आगमन झालं. आणि अक्रूर काकांनी पळत येऊन भगवंताला नमस्कार करायला लागले. तर भगवंताने सुंदर प्रकारे अक्रूर काकांना कडकडून मिठी मारली. आणि आता हाताला धरून नंदबा त्या ठिकाणी अक्रूर काकाला भगवंताने आत आणलं. आणि नंदबाबांनी हे सुंदर प्रकारे अक्रूर काकांचं स्वागत केलं. अक्रूर काकांनी भोजन केलं. आणि ज्यावेळेस अक्रूर काका विश्राम करण्याकरता गेले त्यावेळेस भगवंताने सांगितलं की आम्ही आता काकांची थोडीशी सेवा करतो. आणि भगवंत अक्रूर काकांचे चरण त्या ठिकाणी दाबतायत. आणि भगवंत अक्रूर काकाला म्हणतात की काका, मथुरेमध्ये सगळं कुशल तर आहे ना. परंतु अक्रूर काका काहीच बोलत नाही. भगवंत म्हणतात काका, मी प्रश्नच अयोग्य केलेला आहे, कारण त्या मथुरावासियांच्या शरीरामध्ये कंसरूपी कॅन्सर झालेला आहे. आणि तो गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय.
राधे राणी सरकार की जय। आता मात्र भगवंतांनी अक्रूर काकांना प्रश्न विचारला होता आणि अक्रूर काका काहीच बोलले नाही। त्यावेळेस भगवंताच्या लक्षात आलं की कंसाने सगळ्यांना त्या ठिकाणी त्रस्त केलेलं आहे आणि म्हणून अक्रूर काका भगवंताला म्हणतात की भगवंता, त्या मथुरावासियांच्या शरीरामध्ये तो कंस रूपी नावाचा रोग झालेला आहे आणि त्याच बिमारीचा इलाज करण्याकरता मी तुमच्याकडे आलेलो आहे। आणि कंसाचं सगळं षडयंत्र अक्रूर काकांनी भगवंताला सांगितलं। भगवंत म्हणे, ही गोष्ट कुणाला सांगू नका, फक्त बाकीच्यांना एवढंच सांग की मथुरेचा मेळा पाहण्याकरता जायचे, कारण कंसाचं हे षडयंत्र बाकीच्यांना कळालं तर मग मला इथून निघता येणार नाही आणि म्हणून सगळ्यांना फक्त मथुरेचा मेळा पाहण्याकरता जायचं एवढंच सांगा। आणि आता भगवंत पळत पळत नंद बाबाकडे आले आणि म्हणतात, बाबा, आम्ही अक्रूर काकांसोबत मथुरेचा मेळा पाहण्याकरता जाणार आहोत। नंद बाबांनी सांगितलं की चला, आम्हीही येतो, कंसाला वार्षिक करही देऊन येऊ आणि मथुरेचा मेळा सुद्धा बघून येऊ। सकाळी नंद बाबांनी कोतवाला मार्फत दौंडी पिटवली आणि सगळे त्या ठिकाणी ते गोकुळ वृंदावनवासी जे आहेत ते वृद्ध ग्वाल सगळे नंद बाबा सोबत पुढे मथुरेमध्ये गेले। आणि आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुंदर असं स्नान केलं, नवीन वस्त्र अलंकार त्या ठिकाणी परिधान केले आणि कृष्ण आणि बलराम आता त्या अक्रूर काकांच्या रथामध्ये जाऊन बसले। आणि इकडे गोपींना कळालं की भगवंत मथुरेला जाणार आहे। त्या गोपींना रात्रभर झोप आली नाही आणि त्या सगळ्या गोपी एकत्र जमल्या आणि त्या विधात्याला शिव्या द्यायला लागल्या। त्या म्हणतात की अहो विधातस्थ नक्वची दया संयोज मैत्र्या प्रणयेन देहिना। त्या गोपी म्हणतात, हा विधाता खूप क्रूर आहे आणि खरं तर आमच्यासाठी यम बनून हा अक्रूरच आलेला आहे। कृष्ण आणि बलराम हे दोघेही त्या ब्रजमंडलाचे डोळे आहेत आणि हा अक्रूर त्यांनाच घेऊन जाण्याकरता आलेला आहे। आणि जसे भगवंत त्या अक्रूर काकांच्या रथात बसले, सगळ्या गोपी त्या रथाला आडव्या झाल्या आणि अक्रूर काकाला म्हणायला लागल्या की नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको सगळ्या गोपींनी तो रथ घेरला आणि आता अक्रूरजींना म्हणतात की भगवंताला नेऊ नकोस। अक्रूर काकांनी सांगितलं की भगवंता अशा परिस्थितीमध्ये हा रथ हाकणं अशक्य आहे। तर भगवंत रथातून खाली उतरले आणि भगवंताने सांगितलं की म्हणे मी आज जाईल
उद्या मथुरेचा मेळा पाहिल आणि परवा परत येईल. जसे परवा परत येईल हे शब्द गोपींच्या कानावरती पडले. एक आशा त्या गोपींच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्या गोपींनी त्या ठिकाणी मार्ग मोकळा करून दिला आणि वाऱ्याच्या वेगाने अक्रूर काकांनी त्या ठिकाणी रथ हाकला. जोपर्यंत ती रथाची उडालेली धूळ दिसत होती तोपर्यंत स्तब्धपणे त्या गोपी आणि यशोदा मैया रडत रडत त्या धुळीकडे पाहत होत्या आणि म्हणायला लागल्या की छोड वृंदा विपिन कुंज यमुना पुलिन श्याम मथुरा चले श्याम मथुरा चले. छोड वृंदा विपिन कुंज यमुना पुलिन श्याम मथुरा चले श्याम मथुरा चले. छोड वृंदा विपिन कुंज गया करती रुदन प्राणधन मनहरन श्याम मथुरा चले श्याम मथुरा चले. छोड़ वृंदा विपिन कुंज यमुना पुलिन श्याम मथुरा चले श्याम मथुरा चले. गोपींना त्या ठिकाणी भगवंत गेल्याच्या नंतर झालं आणि आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अक्रूर काकांसोबत मथुरेमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर अक्रूर काका भगवंताला म्हणतात की हे भगवंत अगोदर माझ्या घरी चला. परंतु भगवंताने सांगितलं की अगोदर मी मामाला भेटतो आणि मग तुमच्या घरी मी नक्की येईल. आणि आता ज्या दिवशी तो मथुरेच्या मेळ्याचं आयोजन कंसाने केलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत त्या ठिकाणी त्या मेळ्यामध्ये प्रवेश करायला लागले. अगोदर भगवंत सगळ्या त्या मथुरेमध्ये फिरले आणि फिरत असताना भगवंतावरती एवढी पुष्पवृष्टी व्हायला लागली की सगळे सखा म्हणतात की लाला तुझं एवढं स्वागत या ठिकाणी होतं, तुझं काही नातं या ठिकाणी आहे का? भगवंताने सांगितलं इथला राजा जो आहे कंस तो माझा मामा आहे. मुलं म्हणतात लाला तू जर आम्हाला अगोदर सांगितलं असतं तर आम्ही नवीन बगलबंदी घालून आलो असतो ना. भगवंत म्हणे आपल्या मामाकडे काय कमी आहे, तो राजा आहे. आणि तेवढ्यामध्ये समोरून कंसाचा धोबी येताना दिसला आणि त्या धोब्याला भगवंत म्हणतात मामा राम राम.
धोबी म्हणे का रे तुम्हाला मामा का म्हणालास? कन्हैया म्हणे इथला कंस जो आहे ना, राजा जो आहे ना, तो माझा मामा आहे. आणि मग त्या नात्याने मामाच्या गावात जेवढे भेटतील तेवढे सगळे मामा आणि तुम्ही सुद्धा मामाच. कंस म्हणे मग तुम्ही आहात का कृष्ण बलराम? मला माहित आहे तुमचा मामा तुमचं काय स्वागत करणार आहे. भगवंत म्हणे मग तुमच्या गाठोड्यातले 2-4 वस्त्र माझ्या सखांना घालण्याकरता द्या. तो धोबी म्हणे अरे सगळं आयुष्य तुमचं ते गायी सांभाळण्यात गेलं आणि राजा महाराजांची वस्त्र घालण्याची तुमची लायकी आहे का? त्यावेळेस भगवान परमात्म्याने क्रोधित होऊन एक थापड त्याच्या गालावरती मारली आणि तो धोबी त्या ठिकाणी गतप्राण झाला. भगवंताने सांगितलं ज्याला जे वस्त्र आवडतील ते घाला. सगळ्यांनी घातले, परंतु आता ते राजाची वस्त्र खूप मोठी आहेत आणि छोटे छोटे गोपाळ सगळा रस्ता झाडत निघाले. पुढे भगवंत एका शिंप्याच्या घरी गेले आणि त्या शिंप्याने ते सगळे वस्त्र त्यांच्या स्वरूपा अनुकूल करून दिले. ब्रजवासी म्हणतात लाला आता राजकुमार तर आपणच वाटतोय, परंतु जोपर्यंत ब्रजवासियांच्या गळ्यामध्ये माळा पडत नाही तोपर्यंत त्यांना आनंद येत नाही. आणि मग भगवंत त्या सगळ्यांना घेऊन सुदामा नावाच्या माळ्याच्या घरी गेले आणि त्या माळ्याने सगळ्यांच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी माळा घातल्या. आणि भगवंत म्हणतात आता तुमचं समाधान झालं का? त्यावेळेस ते ब्रजवासी म्हणतात लाला थोडीशी कसर अजून बाकी आहे. म्हणे काय? अरे ब्रजवासियांच्या माथ्यावरती जोपर्यंत ते चंदन नाही ना तोपर्यंत ते ब्रजवासी शोभत नाही. आणि त्याच वेळेस राजमार्गावरून जात असताना 3-3 जागेवरती वाकडी असणारी ती कुब्जा, त्या कुब्जाने हातामध्ये चंदनाचं पात्र घेऊन त्या ठिकाणी कंसाला ते चंदन लावण्याकरता ती कुब्जा जात होती. आणि भगवान परमात्म्याने त्या कुब्जेला पाहिल्याच्या नंतर आवाज दिला. भगवंत म्हणतात हे सुंदरी. त्या कुब्जेने मागे वळून पाहिलं आणि ती कुब्जा विचार करते की मला सुंदरी कोण म्हणते, कारण आतापर्यंत मला कुणीच सुंदरी म्हटलं नाही, कारण ती 3-3 जागेवरती वाकडी आहे. आणि मग भगवंतांना त्याला विचारलं की तू कोण आहेस? त्यावेळेस तिने तिचा परिचय द्यायला सुरुवात केली. दास्यास्मिहं सुंदर कंस सन्मता त्रिवक्त्रनामा ह्यनुलेप कर्मणि मद्भावितं भोजपते रति प्रियं विना युवां कोण्यतमस्तदर्हति. तिने सांगितलं महाराज मी सैरंध्री आहे, कंसाची दासी आहे, परंतु मी 3-3 जागेवरती वाकडी असल्यामुळे लोक मला कुब्जा म्हणतात आणि माझ्या हाताने घासलेलं चंदन हे त्या भोजपती कंसाला खूप प्रिय आहे आणि म्हणून मी त्या कंसाला हे चंदन लावण्याकरता चालले. तेच भगवंत म्हणतात की आमच्या सखांना चंदन लाव. त्या कुब्जेने भगवंताच्या सगळ्या सखांना ते चंदन लावलं आणि भगवान परमात्म्याने त्या कुब्जेचा पायाचा अंगठा जो आहे तो आपल्या पायाच्या अंगठ्याखाली दाबून धरला आणि तिच्या हनुवटीला हात लावला आणि असा एक झटका दिला त्या कुब्जेचे 3ही कुबडे गायब होऊन सुंदर असं उत्तम सौंदर्य त्या कुब्जेला त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि त्या कुब्जेचा उद्धार करून सुस्वरूप तिला प्राप्त करून देऊन आता भगवान परमात्म्याने त्या कंसाच्या दिव्य सभेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या कंसाने त्या ठिकाणी धनुष्य ठेवलेला होता आणि भगवंत बलराम दादाला म्हणायला लागले की दादा उचलून बघू का? त्या ठिकाणी जेवढे सैनिक होते ते हसायला लागले. म्हणे दुधाचे दात पडले नाहीत आणि एवढा मोठा तो धनुष्य उचलायला निघाला. बलराम दादाने खुणवल्याबरोबर भगवंताने जसा एखाद्या उन्मत्त हत्तीने ऊस मोडावा तसा भगवंताने तो धनुष्य उचलला. मधोमध त्या भगवंताने त्या धनुष्याला दोरी लावली आणि मधोमध 2 तुकडे त्या धनुष्याचे केले. आणि ज्या वेळेस तो धनुष्य भगवंताने मोडला त्यावेळेस पृथ्वी थरथर थरथर कापायला लागली आणि कंस सिंहासनावरून पडता पडता वाचला. सगळे सैनिक घाबरले, पडत पडत त्या कंसाकडे गेले आणि सांगितलं की मामा तुमच्या भाच्याने आता धनुष्य मोडला, तुमचीही गॅरंटी संपली. कंस मात्र आता घाबरला आणि त्या कंसाला प्रत्येक काळ्या वस्तूची त्या ठिकाणी भीती वाटायला लागली. कारण नारदजींनी त्याला सांगितलं होतं की तुझा काळ असा असेल, काला काला होगा मुरली वाला होगा पितांबरधारी होगा, देखने में छोटा होगा लेकिन बहुत मोठा होगा. आणि आता मात्र कंस पूर्णपणे घाबरून गेलेला आहे. प्रत्येक काळ्या वस्तूची त्या कंसाला भीती वाटायला लागली. समोरच्या व्यक्तीशी बोलताना त्याच्या त्या काळ्या डोळ्यातल्या बुबुळांमध्ये त्याला तो भगवंत नाचताना दिसायला लागला आणि कंस आता रागाने थरथर थरथर कापायला लागला. आणि
ज्यावेळेस भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी त्या सैनिकांचा उद्धार केला आणि त्या सभागृहामध्ये भगवंताने प्रवेश केला, तर त्या महावताने उन्मत्त झालेला हत्ती भगवंताच्या अंगावरती सोडला आणि भगवंताने त्या हत्तीचे दोन्ही दात उपटले आणि तो हत्ती आणि महावत या दोघांचाही उद्धार केला. आणि आता मात्र कंस रागाने थरथर थरथर कापतोय. कंसाची शब्दशैली बिघडली आणि कंस म्हणायला लागला, बंदी बनाओ इन दुष्ट बालकों को, आज मैं इन्हें मारूंगा, इनके बाप को मारूंगा और अपने बाप को भी मारूंगा. आणि तो कंस भगवान परमात्म्याने त्या कंसाच्या सिंहासनावरती उडी घेतली. कंसाच्या त्या लांब लांब असणाऱ्या केसांना भगवंताने धरलं, सिंहासनावरून त्या कंसाला खाली ओढलं आणि भगवंत त्या कंसाच्या छातीवरती बसले आणि म्हणतात, माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा. आणि भगवंताकडे पाहत पाहत त्या कंसाने त्या ठिकाणी आपला प्राण सोडून दिला. कंस मर्दन भगवान की जय, तेरी पार करेंगे नैया, भज कृष्ण कन्हैया हो. तेरी पार करेंगे नैया, भज कृष्ण कन्हैया हो. तेरी पार करेंगे नैया, भज कृष्ण कन्हैया. तेरी पार करेंगे नैया, भज कृष्ण कन्हैया हो. तेरी पार करेंगे नैया, भज कृष्ण कन्हैया हो. दिन भज गोपाल प्यारे, दिन भज गोपाल प्यारे, मोर मुकुट पीतांबर वाले, मोर मुकुट पीतांबर वाले. दिन भज गोपाल प्यारे, मोर मुकुट पीतांबर वाले, भक्तों के रखिया, भज कृष्ण कन्हैया हो. भज कृष्ण कन्हैया हो. त्या कंसाचा उद्धार भगवान परमात्म्याने केला आणि त्या कंसाचा उद्धार केल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांना वसुदेव आणि देवकींना बंधनमुक्त केलं आणि नंद बाबाकडे जाऊन नंद बाबांना नमस्कार केला आणि म्हणतात की बाबा, आता काही दिवस मी माझ्या जन्म दिलेल्या आई वडिलांची सेवा करतो, कारण आता या कंसाला मी मारल्यामुळे कंसाचा सासरा जो आहे जरासंध, तो या ठिकाणी यांच्याशी वैर करेल आणि ब्रजवासी सगळे मथुरावासी संकटामध्ये आहे आणि म्हणून त्यांचं रक्षण करण्याकरता मी या ठिकाणी थांबतो. नंद बाबांनी दोन्ही पुत्रांना हृदयाशी धरलं आणि वसुदेवाच्या स्वाधीन केलं. वसुदेवानी आणि देवकीने दोन्ही पुत्रांना प्रेमाश्रूंनी अभिषेक त्यांचा केला आणि आता नंद बाबा त्या ठिकाणी पुन्हा वृंदावनाकडे निघून गेले. सगळे भगवंताचे सखाई त्या ठिकाणी वृंदावनाला गेले आणि आता भगवंताचे उपनयन संस्कार त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं आणि गर्गाचार्यांना बोलावलं. आता भगवंत ज्या वेळेस वृंदावनामध्ये राहिले, जोपर्यंत राहिले तोपर्यंत भगवंत एवढं तपस्वी जीवन जगले की पायामध्ये भगवंताने कधी पादुका धारण केल्या नाही. कारण भगवंताने विचार केला की माझे सगळे सखा जे आहेत ते अत्यंत गरीब आहे आणि मी जर पायामध्ये पादुका धारण केल्या तर हे मला मोठ्या घरचा समजतील, म्हणून भगवंताने पादुका कधीच चरणामध्ये धारण केल्या नाही. भगवंताने आपल्या डोक्यावरचे केस सुद्धा कापले नव्हते, कारण भगवंताचा संकल्प होता की ज्या वेळेस मी या ब्रजवासियांना पूर्ण संकटामधून निवारण यांचं संकटाचं करेन, त्याच वेळेस मी माझे केस कापील आणि जोपर्यंत ब्रजामध्ये राहील तोपर्यंत शिवलेले वस्त्र भगवंताने कधी घातले नाही. सूर श्याम कारी कमरप चढहीन दुजो रंग, आणि जोपर्यंत ब्रजामध्ये राहिले तोपर्यंत हातामध्ये धनुष्य तलवार असे आयुध घेतले नाही, कारण ब्रज ही प्रेमभूमी आहे, तिथे हिंसा केली जात नाही, म्हणून भगवंताने शस्त्र आपल्या हातात धारण केलं नाही. जो राक्षस येईल त्याला कुणाला धक्का देऊन मारलं, कुणाला खाली आपटून मारलं, परंतु शस्त्र कुणावरतीच चालवलं नाही. आणि आता गर्गाचार्यांनी सांगितलं की यांना कुठेतरी गुरुकुलामध्ये पाठवा, कारण वडिलांच्या प्रेमामुळे जर आई वडिलांच्या प्रेमामुळे ते मुलं जर अशिक्षित राहत असतील तर माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठिता न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा. ते आई वडील त्या मुलाचे सगळ्यात मोठे शत्रू असतात आणि म्हणून त्यांना शिकवण्याकरता उज्जैनमध्ये सांदीपनी ऋषींकडे पाठवण्यात आलं. भगवंत त्या सांदीपनी ऋषींकडे राहिले आणि अल्प काळामध्ये विद्या ग्रहण केले
आणि येत असताना भगवंताने सांगितलं की गुरुदक्षिणा काहीतरी मागा, आणि त्या गुरुदक्षिणेमध्ये गुरुपुत्र त्या गुरुमातेच्या सांगण्यावरून आणून त्यांना परत प्रदान केला. तो समुद्रामध्ये सामावलेला होता आणि गुरुमातेने आज्ञा केली की माझा तो समुद्रामध्ये सामावलेला पुत्र मला परत आणून दे. त्यावेळेस भगवंताने तो मुलगा त्यांना आणून दिला. आणि पुढे सुंदर असा उद्धव गोपी संवाद त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या भगवान परमात्मा विचार करायला लागले, म्हणे मी ब्रजवासियांना वचन दिलं होतं की मी परवा परत येईल आणि मग माझ्या विराहामध्ये त्या ब्रजांगणा कशा राहत असतील, आणि म्हणून असा एखादा तरी सखा माझा या मथुरेमध्ये असावा की मला त्याला मनातील गोष्ट सांगता येईल. आणि म्हणून भगवंताने उद्धवजींची निवड केली. परंतु उद्धवजी ज्ञानी आहे, परंतु प्रेम त्या ठिकाणी उद्धवजी जाणत नाही. म्हणून भगवान परमात्म्याने विचार केला की उद्धवाला एकदा व्रजामध्ये पाठवलं की प्रेम त्याच्या हृदयामध्ये निर्माण होईल आणि मग मला माझ्या मनातील गोष्ट त्याला सांगता येईल. म्हणून भगवान परमात्म्याने उद्धवजींना त्या ठिकाणी बोलवलं आणि भगवंत उद्धवजींना सांगायला लागले की म्हणे उद्धवजी, एक वेळेस तुम्ही वृंदावनामध्ये जा आणि त्या ब्रजवासियांना असं काही तत्वज्ञान प्रदान करा की ते मला विसरून आनंदाने त्या व्रजामध्ये राहतील. कारण मला माहीत आहे ते मला विसरलेले नसतील आणि त्या गोपी आज फक्त एकाच आशेवरती जिवंत असतील की प्रत्यागमन संदेशे मी त्यांना परवा येईल असं वचन त्या ठिकाणी दिलं होतं. आणि कदाचित माझं तेच वचन त्यांच्या प्राणाची रक्षा करत असेल. आणि म्हणून तुम्ही त्या वृंदावनामध्ये जा आणि जाऊन त्यांना त्या ठिकाणी काहीतरी उपदेश करा. उद्धवजी मनामध्ये विचार करतायत की ते वृंदावनामध्ये सगळे अशिक्षित गोप गोपी आणि मी ज्ञानी आहे, बृहस्पतींचा शिष्य आहे, आणि मला त्यांना समजावण्याकरता पाठवतायत की ज्यांनी कधी शाळेचं तोंड सुद्धा पाहिलेलं नाही. परंतु भगवंताची आज्ञा आहे, जावं तर लागेलच. भगवंताने आपला पितांबर उद्धवजींना नेसवला, मोर मुकुट दिला आणि आता उद्धवजी त्या ठिकाणी वृंदावनाकडे निघालेले आहेत. आणि त्या उद्धवजींचा रथ संध्याकाळच्या वेळेला वृंदावनामध्ये येऊन पोहोचला आणि त्यावेळेला गायींच्या पळण्याने खूप धूळ उडत होती आणि त्या धुळीमुळे उद्धवजींचा रथ त्या ठिकाणी कधी आला हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. आणि नंदबाबांनी त्या ठिकाणी उद्धवजींना येताना पाहिलं. त्यांच्या चेहऱ्याकडे नंदबाबांनी पाहिलं नाही, तर फक्त मोर मुकुट आणि पितांबर नंदबाबांनी पाहिला. पळत जाऊन त्या ठिकाणी उद्धवजींना मिठी मारली आणि प्रेमाश्रूंनी अभिषेक त्या ठिकाणी उद्धवजींचा केला. आणि मग बऱ्याच वेळाने बाजूला होऊन बघितलं, अरे हा तर माझ्या कन्हैयासारखा आहे, माझा कन्हैया नाही. परंतु उद्धवजींना त्या ठिकाणी नंदबाबांनी सुंदर असं स्वागत त्या उद्धवजींचं केलं. आणि उद्धवजींनी त्या ठिकाणी भोजन केलं, विश्राम केला. आणि आता एकांतामध्ये नंदबाबा आणि यशोदामय्या उद्धवजींकडे आले. आणि आता नंदबाबाला त्या उद्धवजींना खूप काही कन्हैयाविषयी विचारावंसं वाटतंय आणि लगेच विचारावंसं वाटतंय. परंतु नंदबाबाला माहीत आहे त्या कन्हैयाच्या आठवणीमध्ये माझा कंठ अवरुद्ध होईल, स्वतःची शुद्ध सुद्धा मला राहणार नाही आणि मग बाकीच्यांची चर्चा होणार नाही. म्हणून उद्धवजींना आधी नंदबाबाने प्रश्न विचारला की उद्धवा, माझा सखा वसुदेव कसा आहे? सगळ्यांची चर्चा झाली आणि आता मात्र विचारलं की उद्धवा, माझा कन्हैया कसा आहे? खरं तर त्याच्या कुशलतेचा प्रश्न करणंच व्यर्थ आहे, कारण आता थोडंच त्याला त्या मथुरेच्या दिव्य भव्य भवनामध्ये गायी चारण्याकरता जावं लागत असेल. आता तर त्या मथुरेच्या दिव्य भव्य महालामध्ये राजा महाराजाप्रमाणे त्याचे थाट असतील. परंतु उद्धवा, त्या मथुरेच्या दिव्य भव्य भवनामध्ये त्या कन्हैयाला या वृंदावनाची, गोवर्धनाची, गोपाळांची कधी आठवण येते की नाही? यशोदामय्याची आठवण येते की नाही? आणि आता मात्र उद्धवजी म्हणतात की त्या नंदबाबाला उपदेश करतायत की बाबा, ज्या कृष्णाला तुम्ही तुमचा मुलगा मानताना, तो फक्त तुमचा मुलगाच नाही तर तो साक्षात ब्रह्म आहे. नंदबाबा म्हणतात की उद्धवा, अरे एक वेळेस आम्ही सगळे त्या अग्नीमध्ये अडकलो होतो आणि माझ्या कन्हैयाने त्या अग्नीचं पान केलं आणि अग्नीचं पान करून सगळ्या ब्रजवासियांचं त्या ठिकाणी रक्षण केलं. परंतु काय, आज या ब्रजवासियांचा सगळा परिवार त्या भगवंताच्या विरह अग्नीमध्ये होरपळतोय.
ती विरह अग्नीची ज्वाला शांत करण्याकरिता तो येणार नाही का? आणि असं म्हणून त्या ठिकाणी नंद बाबाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. नंद बाबाचा कंठ अवरुद्ध झाला आणि यशोदा मैयाला तर काहीच कळत नाही. स्तनातून लालाची चर्चा ऐकल्याच्या नंतर तिच्या स्तनातून दुग्धधारा वाहायला लागल्या. डोळ्यातून प्रेम अश्रू वाहतायत आणि दोघेही त्या ठिकाणी अत्यंत गंभीर झालेले आहे. उद्धव म्हणतो, मी ज्यांना अज्ञानी समजत होतो यांचं चित्त तर त्या भगवंतामध्ये एवढं रंगलेलं आहे की ते हटवणं मला शक्य नाही आणि हटवणं योग्य सुद्धा नाही. कारण सगळे संत आणि शास्त्र सांगतात की तुमचं मन त्या भगवंताशी जोडा आणि यांचं मन त्या भगवंताशी एवढं जोडलेलं आहे की मी ते बाजूला करू शकत नाही आणि बाजूला करणं योग्यही नाही. तर त्यांची प्रशंसा करण्याशिवाय कोणताच उपदेश त्या ठिकाणी उद्धवजींना सुचत नाही. आणि उद्धवजी म्हणतात की बाबा धन्य आहात तुम्ही, तुमचं मानवी जीवन धन्य आहे, परंतु ज्या कृष्णाला तुम्ही मुलगा मानताय तो तुमचा मुलगा नसून तो ब्रह्म आहे. त्यावेळेस नंद बाबा म्हणतात की उद्धवा, तू म्हणतो की माझा लाला साक्षात ब्रह्म आहे, भगवंत आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, तो निर्गुण आहे, निराकार आहे. परंतु उद्धवा, ज्या माझ्या अंगावर खांद्यावर तो खेळलाय, ज्या माझ्या मांडीवरती बसलाय, माझं ते अंग कसं मानेल की त्याला आकार नाही? अरे ज्या हातांनी मी त्याला चालायला शिकवलं, हाताला धरून चालायला शिकवलं, माझं ते अंग कसं मानेल की त्याला आकार नाही? स्थिती तर अशी आहे की एखादा जीव पाण्या वाचून तडफडतोय आणि कुणी त्याला पाणी देण्याऐवजी पाण्याचं प्रवचन सांगतोय की पाणी कुठे नाही. वर आकाशामध्ये पाहिलं की पाणी आहे, जमीन खोदली की आतमध्ये पाणी आहे. आणि शरीर सुद्धा पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वापासून बनलेलं आहे. आणि मग सगळीकडे पाणी आहे. परंतु तहानलेल्या व्यक्तीची तहान पाण्याचं ज्ञान ऐकून भागणार नाही. तर तहानलेला व्यक्ती त्यावेळेला एकच म्हणेल की मला पाण्याचं ज्ञान ऐकायचं नाही, मला या वेळेला फक्त पाणी प्यायचंय. आणि आज आमचे डोळे त्या भगवंताच्या दर्शनाच्या अभिलाषेने आतुर झालेले आहे. आखिया आखिया हरि दर्शन की प्यासी, आखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी।
व्याकुळ ते नंद बाबा त्या ठिकाणी भगवंताच्या आठवणीने झाले। आणि आता रात्रभर उद्धवजींनी नंद बाबाशी चर्चा केली आणि सकाळी उद्धवजी त्या ठिकाणी यमुनेवरती स्नान करण्याकरता गेले आणि त्या गोपींनी त्या ठिकाणी नंद भवनाच्या द्वारावरती तो रथ पाहिला आणि त्या गोपींनी ओळखलं। त्या गोपी म्हणतात की हाच रथ आहे, याच रथामध्ये बसून आपला कन्हैया त्या ठिकाणी मथुरेला गेला होता। असं वाटतंय की तो अक्रूर पुन्हा आला आणि आपसात त्या चर्चा करतात, म्हणतात की हा अक्रूर आता परत का आला असेल। तर एक गोपी उपहासाने म्हणते तो आपल्या कन्हैयाला घेऊन गेला आणि आपल्या कन्हैयाने त्याच्या मालकाला कंसाला मारलं आणि आता त्या कंसाचा पिंडदान आपल्या हाताने करावं म्हणून हा आपल्याला नेण्याकरता आलाय की काय। आणि तेवढ्यामध्ये उद्धवजी समोर येताना दिसले आणि त्या गोपींनी त्या ठिकाणी उद्धवजींना पाहिलं आणि ओळखलं। कन्हैयाचा पितांबर आणि मोर मुकुट त्या गोपींनी त्या ठिकाणी ओळखला आणि त्या गोपी म्हणतात की तू कोण आहेस, आम्ही तुला ओळखलं, तू त्या यदुपतींनी पाठवलेला पार्षद आहेस ना, त्या कपटी कृष्णाचा तू सखा आहेस ना। अरे हा पितांबर आमच्या खूप परिचयाचा आहे। आणि आज त्या गोपी एकदाही आमच्या कन्हैयाने आमच्या प्रियतमाने पाठवलेला आहे असं म्हणत नाही, तर यदुपते त्या यदुपतींनी पाठवलेला पार्षद आहे। कारण त्या गोपी म्हणतात आता ते यदुवंशीयच त्याच्याकरता सर्वस्व आहे आणि आता त्याला या वृंदावनामध्ये आठवण येण्याकरता त्याचं कुणीच राहिलेलं नाही, परंतु त्याच्या आईवडिलांची आठवण त्याला आली असेल म्हणून तुला त्या ठिकाणी त्याने या ठिकाणी पाठवलं असेल। कारण मोठमोठे योगी सुद्धा आई वडिलांना विसरत नाही आणि नाही तर त्याचं आठवण येण्यासाठी ब्रजामध्ये आता आहेच कोण। आणि त्याने ब्रजाचा आता अशा प्रकारे त्याग केलाय की जसं वनामध्ये आग लागल्याच्या नंतर सगळे प्राणी ते वन सोडून निघून जातात, जसं की तो भ्रमर फुलामधील मध घेऊन निघून जातो, तसा या ब्रजाचा त्याने त्याग केलेला आहे। आणि त्यांची चर्चा सुरू असताना एक भ्रमर त्या ठिकाणी आला आणि त्या किशोरी राधा राणीचे ते लाल लाल चमकणारे तळवे त्याला कमलदलाची भ्रांती झाली आणि त्या किशोरी राधा राणीच्या पायाच्या तळव्यावरती येऊन तो भ्रमर बसला। त्यावेळेस त्या गोपी त्या भ्रमराशी बोलायला लागल्या, त्याला भ्रमरगीत असं त्या ठिकाणी म्हणतात। आणि त्या गोपी त्या भ्रमराला म्हणतात आम्ही तुला ओळखलंय, तू सुद्धा त्या कपटी कृष्णाचा सखा आहेस, कारण तुझी लक्षणच सांगतात की तू त्या कृष्णाचा सखा आहेस। आणि तेवढ्यामध्ये तो भ्रमर गुणगुणला आणि त्या गोपी म्हणतात की तुला जर तुझ्या स्वामीची कपट कथा ऐकायची असेल तर ऐक। अरे तो सुग्रीव आणि वाली दोघे भाऊ होते आणि या काळ्याने लपून त्याला बाण मारला। ती शूर्पणखा विवाह करण्याकरता आली तर याने तिचं नाक कापलं आणि कुरूप करून तिला त्या ठिकाणी पाठवलं। अरे तो बली किती धर्मात्मा होता, हा छोटासा वामन बनून त्या ठिकाणी गेला आणि सर्वस्व त्या बलीचं लुटलं। आणि तेवढ्यामध्ये तो भ्रमर परत गुणगुणला। त्या गोपी म्हणतात तो आपल्याला विचारतोय की एकीकडे तुम्ही त्या कृष्णाला कपटी म्हणता आणि दुसरीकडे त्याची चर्चा का करतात। तर त्या गोपी म्हणतात तीच तर कमतरता आहे ना, आपल्याला माहित आहे की त्याची चर्चा करू नये, जो करील तो बर्बाद होतो। हे जेवढे भिक्षुक आहेत ते सगळे कृष्ण कथा ऐकून बर्बाद झालेले आहे, परंतु त्याची चर्चा केल्याशिवाय आम्हाला राहवत नाही ना। आणि आता तो भ्रमर मात्र उडून गेला। त्या गोपी म्हणतात आपण उलट सुलट काहीही बोललो, तो क्रोधित झाला आणि उडून गेला। आता तो भगवंताला जाऊन सांगेल आणि हे ऐकल्याच्या नंतर भगवंताला किती दुःख होईल। आणि परत त्या गोपी आता त्याला परत येण्याकरता विनंती करायला लागल्या। तो भ्रमर परत त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर त्या गोपींनी त्या भ्रमराची माफी मागितली। आणि उद्धवजी म्हणतात ज्यांना मी ज्ञान सांगण्याकरता आलो होतो त्या गोपी तर सगळंच जाणतायत की तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच वामन आहे। आणि म्हणून उद्धवजी त्या गोपींना म्हणतो की ज्या कृष्णाला तुम्ही तुमचा प्रियतम समजता तो साक्षात ब्रह्म आहे आणि म्हणून तुम्ही तुमचं मन ब्रह्मामध्ये लावा। त्यावेळेस त्या गोपी म्हणतात की उद्धवा उधो मन न रहे दसवीस एक कथा सो गये श्याम संग। त्या गोपी म्हणे उद्धवा मन फक्त माणसाला एकच असतं, 10-20 नसतात आणि आमचं ते एक असणारं मन त्या कन्हैया सोबत त्या ठिकाणी मथुरेला गेलेलं आहे। तुम तो सखा श्याम सुंदर के सकल योग के ईश, तू त्या कृष्णाचा सखा आहेस। आणि आमचं ऐक, आम्ही कोणत्या ब्रह्माला ओळखत नाही,
कृष्ण तन कृष्ण मन कृष्ण ही हमारो धन, आठो याम उदो हमें कृष्ण ही सो काम है. आम्ही त्या कृष्णाशिवाय कुणाला ओळखत नाही. आणि तू म्हणतो की त्याचे हातपाय नसतात, तर ज्या हातांनी त्याच्या माखण त्या ठिकाणी आमच्या घरात येऊन खाल्लं, त्या ठिकाणी आमचे हे डोळे कसे मानतील की त्याला रूप नाही, आकार नाही. आणि उधो तुम भये बौरे पाती लेकर आये दौडे, योग कोण जाने यहा रोम रोम श्याम है. आणि तू म्हणतो की मन ब्रह्मामध्ये लावा, ब्रह्म सर्वामध्ये व्याप्त आहे. मग तूही ब्रह्म आहे आणि आम्हीही ब्रह्म आहोत. मग ब्रह्म असून ब्रह्माला उपदेश करण्याची चूक का करतोयस. आणि आता मात्र उद्धवजी त्या ठिकाणी त्या गोपींना उद्धवजींनी ओळखलं. आणि या गोपी कोणी साधारण स्त्रिया नाही, माझ्यापेक्षा जास्त ज्ञान या गोपींकडे आहे. आणि त्या गोपी म्हणतात की तुला वाटत असेल आम्ही त्या कृष्णाला भेटण्याकरता रडतोय, तर या ठिकाणी मथुरा जास्त दूर नाही, वाटलं तर आम्ही त्या भगवंताला दिवसातून 2 वेळेस भेटून येऊ शकतो. परंतु आमचा सुद्धा संकल्प आहे की आमचं पूर्ण आयुष्यभर जरी आम्हाला या झाडाखाली बसून त्या ठिकाणी रडावं लागलं तरी चालेल, परंतु आम्ही आयुष्य आमचं असंच रडत रडत त्याच्या आठवणीमध्ये घालू, परंतु त्याला भेटण्याकरता आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आणि आता उद्धवासारख्या ज्ञानाला सुद्धा त्या ठिकाणी 6 महिने लागले. आणि उद्धवजींनी त्या गोपींना नमस्कार केला नाही, त्यांच्या चरणालाही नमस्कार केला नाही, तर वंदे नंदवज स्त्रीना पादरेणुमभीक्ष्णशः त्या गोपींच्या चरणरजाला वंदन केलं. आणि उद्धवजी त्या ठिकाणी भगवंताकडे आले. आणि आल्याच्या नंतर उद्धवजी भगवंताला म्हणतात की हे भगवंता, आता मला कळालंय की तुम्ही किती क्रूर आहात, निर्दयी आहात. भगवंत म्हणे उद्धवजी तुमची जीवनामध्ये हे प्रेम मला बघायचं होतं आणि म्हणूनच मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वृंदावनामध्ये पाठवलं. अतिशय आनंद त्या ठिकाणी प्रेम उद्धवजींच्या मनामध्ये पाहिल्याच्या नंतर भगवंताला झाला. आणि 50व्या अध्यायापासून दशम स्कंद उत्तरार्धाला सुरुवात होते. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कंसाचा वध केल्यामुळे कंसाच्या पत्नी अस्ती आणि प्राप्ती रडत रडत आपल्या वडिलांकडे जरासंधाकडे गेल्या आणि आपल्या वैधव्याचं कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं. आणि मग त्या जरासंधाने बदला घेण्यासाठी 17 वेळेस 23 औक्षयोनी सेना घेऊन मथुरेवरती आक्रमण केलं. परंतु भगवंताने 17 वेळेस त्या जरासंधाला हरवलं. आणि 18व्या वेळेस त्या जरासंधाने काही ब्राह्मणांना पूजेकरता बसवलं आणि ब्राह्मणांना सांगितलं की मी जर जिंकून आलो तर खूप धन तुम्हाला देईल, आणि याही वेळेस जर त्या कृष्णाने मला हरवलं तर मी तुम्हाला सुळावर देईल. त्या ब्राह्मणांना महत्त्व प्राप्त करून देण्याकरता, त्यांचा प्राण वाचवण्याकरता भगवंत 18व्या वेळेस रणछोड पळून गेले. आणि 18व्या वेळेस त्या नारद महर्षींनी जरासंधासोबत त्या मुखचुंदाला पाठवलं आणि कालयवनाला पाठवलं. आणि त्या कालयवनाचाही उद्धार भगवान परमात्म्याने त्या मुखचुंदाद्वारे केला. मुखचुंदाची दृष्टी त्या कालयवनावरती पडल्याच्या नंतर तो जळून भस्मसात झाला. आणि 18व्या वेळेस लढता लढता भगवंत रणछोड बनून पळून गेले. आणि पळता पळता प्रवर्षण नावाच्या पर्वतावरती चढले. इकडे विश्वकर्म्याच्या सहाय्याने समुद्रामध्ये सोन्याची द्वारका स्थापित केली. आणि भगवंत समुद्रामधून त्या द्वारकेमध्ये प्रविष्ट झाले. आणि जरासंधाने तो पर्वत पेटून दिला. त्याला वाटलं की कृष्ण बलराम या पर्वतावरून पळतायत, तो पर्वत पेटून दिला. परंतु भगवंत केव्हाच त्या द्वारकेमध्ये समुद्रामधून प्रविष्ट झालेले होते. आणि भगवान परमात्मा इकडे द्वारकाधीश बनून विराजमान आहे. आणि त्या जरासंधाला भ्रम निर्माण झाला की मी त्या भगवंताला जाळून खाक केलंय. आणि सुंदर प्रकारे आता त्या ठिकाणी बलराम दादाचा विवाह होतोय. रैवत नावाच्या राजाची मुलगी आहे रैवती, त्या रैवतीशी बलराम दादाचा विवाह झाला. आणि आता वेळ आहे ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. परंतु शुकदेव मुनींना परीक्षित राजाने प्रश्न विचारला की मी असं ऐकलं होतं की भगवंताचा विवाह हा राक्षस विधीने झाला. आणि त्यावेळेस श्री शुकदेव मुनी परीक्षित राजाला सांगतायत की राजासी भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान तस्या पंचभवन पुत्रा कन्यका वरानन. विदर्भ देशाचा राजा आहे भीष्मक. त्या भीष्मक राजाला 5 पुत्र आहे, रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली. परंतु एकही कन्या नसल्यामुळे तो भीष्मक राजा अत्यंत उदास होता. आणि समुद्रामध्ये स्नान करण्याकरता गेलेला असताना
त्याला त्या कमळाच्या पानावरती एक सुंदर अशी मुलगी मिळाली. ती साक्षात भगवती रुक्मिणी होती. ज्यावेळेस ती रुक्मिणी बनली त्यावेळेस ती कमळामधून प्रकट झाली. सीता बनली तेव्हा जमिनीतून प्रकट झाली, कारण लक्ष्मी कधीच कुणाच्या गर्भामध्ये वास करत नाही. आणि आता त्या रुक्मिणीच्या विवाहाची वेळ झाली आणि रुक्मिणीच्या वडिलांना वाटतं की माझ्या मुलीचा विवाह द्वारकाधीश श्रीकृष्णाशी व्हावा. परंतु रुक्मिणीचा भाऊ जो आहे रुक्मी, त्या रुक्मिणीने सांगितलं की रुक्मिणीचा विवाह मी शिशुपालाशी ठरवून आलोय, परवा तिचा विवाह होईल. आणि रुक्मिणी आता आपल्या वहिनींकडे आली आणि सांगितलं की वहिनी, मी रात्रंदिवस ती द्वारकाधीशाच्या नावाची माळा जपतीये आणि शिशुपाल नवरा न वरी मी श्रीकृष्ण नवरा, नवरी मी श्रीकृष्ण जर नवरा असेल तरच मी तयार आहे, त्या शिशुपालाला मी वरणार नाही. रुक्मिणीने सांगितलं की एक प्रेमपत्र लिहा आणि ते प्रेमपत्र तुम्ही त्या द्वारकेच्या राजाला पाठवा. सुंदर असं 7 श्लोकामध्ये रुक्मिणी मातेने ते प्रेमपत्र लिहिलं. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरै हरतुङ्गतापम् रूपं दृशां दृशिमताम् अखिलार्थलाभम् त्वयाच्युता विशति चित्रमपत्रपं मे. आणि प्रेमपत्र त्या सुदैव ब्राह्मणाच्या हाताने रुक्मिणी मातेने भगवंताकडे पाठवलं. सुदैव ब्राह्मण त्या ठिकाणी गेले आणि भगवंताकडे ते प्रेमपत्र दिलं, वाचून दाखवलं. भगवंत म्हणे मी सुद्धा रात्रंदिवस त्या रुक्मिणीच्या सौंदर्याची रूपाची महिमा त्या ठिकाणी ऐकलेली आहे. जी स्तुती रुक्मिणीची आहे तीच स्थिती माझी सुद्धा आहे. आणि रुक्मिणीने त्या भगवंताला त्या प्रेमपत्रामध्ये लिहिलेलं होतं की हे भुवन सुंदर, हे अच्युत, मी रात्रंदिवस तुमच्या नावाची माळा जपतीये, परंतु माझ्या भावाने माझा विवाह शिशुपालाशी ठरवलेला आहे. आणि असं होऊ नये की एखाद्या सिंहाचा वाटा एखाद्या कुत्र्याने घेऊन जावा. आणि म्हणून आमच्या घराण्याची रीत आहे की विवाहाच्या अगोदर ती मुलगी गावाच्या बाहेरच्या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाकरता जाते आणि त्याच नियमाप्रमाणे मीही त्या मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता येईल. तुम्ही त्या ठिकाणी येऊन माझं हरण करा. आणि ते प्रेमपत्र ज्यावेळेस भगवंताला मिळालं, भगवंताने त्या ब्राह्मणांना रथात बसवलं. वाऱ्याच्या वेगाने रथ हाकला. बलराम दादाने विचारलं कन्हैया कुठे चाललायस, परंतु तोपर्यंत तो रथ कुठल्या कुठे जाऊन पोहोचला. सैनिकांनी बलराम दादाला सांगितलं की कौंडिन्यपुरावरून एक ब्राह्मण आला होता आणि त्याने त्या ठिकाणी गुप्तपत्र आणलं होतं. आणि आता बलराम दादाचा सगळा प्रकार लक्षात आला आणि बलराम दादा सगळी नारायणी सेना घेऊन त्या ठिकाणी आले. इकडे शिशुपालाला रुक्मिणी वाट पाहते. शिशुपाल तर येऊन पोहोचला, भगवान द्वारकाधीशाचा अजून पत्ता नाही. आणि रुक्मिणी अत्यंत व्याकुळ त्या ठिकाणी झालेली आहे. रुक्मिणी त्या ठिकाणी म्हणायला लागली, दुर्भगायाण मे धाता नानुकूलो महेश्वरः देवी वाविमुखा गौरी रुद्राणी गिरिजासती. रुक्मिणी माता म्हणते की हे रुद्राणी, हे भवानी, हे गिरिजा मैया, आजपर्यंत मी तुमचे खूप तप त्या ठिकाणी केलेले आहेत, खूप व्रत केलेले आहेत. आज त्या व्रत अनुष्ठानांचं फळ मला पाहिजे. आणि आज सगळ्या देवता माझ्याशी विन्मुख का होत आहेत. आणि रुक्मिणी काळजी करत असताना अचानक रुक्मिणीचं डावं अंग फडफडायला लागलं. शुभ शकुन त्या ठिकाणी व्हायला लागले आणि समोरून ब्राह्मण येताना दिसले. रुक्मिणीने पळत पळत जाऊन विचारलं की सांगा माझ्याकरता तुम्ही काय निरोप आणला. परंतु त्या ब्राह्मणांनी सांगितलं, रुक्मिणी निरोप काहीच आणला नाही, परंतु मी त्या ठिकाणी ज्याच्याकरता तू निरोप पाठवला होतास त्यालाच मी या ठिकाणी घेऊन आलोय. गावाच्या बाहेर मंदिरामध्ये तो तुझी वाट पाहतोय. रुक्मिणीच्या आनंदाला पारावार नाही. सुंदर असा शृंगार रुक्मिणी मातेने केला आणि आता आपल्या सखींना घेऊन रुक्मिणी माता त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेली आणि सुंदर प्रकारे त्या कात्यायनीच्या मूर्तीची पूजा करते. समोर मूर्ती आहे कात्यायनीची, परंतु त्या कात्यायनीच्या मूर्तीतही तिला भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिसायला लागला. आणि ती रुक्मिणी म्हणते की जय जय गिरीवर राजकिशोरी, जय जय गिरीवर राजकिशोरी, जय जय गिरीवर राजकिशोरी, जय जय गिरीवर राजकिशोरी, जय महेश
करून प्रार्थना केली आणि इकडे शिशुपालाला भगवंत त्या ठिकाणी आलेचे कळालेल्याच्या नंतर शिशुपालाने हजारो सैन्य रुक्मिणीच्या रक्षणाकरता पाठवले. रुक्मिणी पूजा करून बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी पाहिलं. रुक्मिणी म्हणे मी पत्रामध्ये मी असं लिहिलं होतं की इथे तर कुणीच नसेल, एवढा सैन्य समुदाय आहे आणि एवढ्या सैन्यामध्ये माझा द्वारकाधीश कोणता असेल, परंतु एवढं मात्र नक्की की तो लाखात एक असला पाहिजे. आणि जशी त्या रुक्मिणीची नजर त्या भगवंताला शोधत होती, फिरणारी दृष्टी भगवंतावरती पडली, नजरेला नजर मिळाली आणि भगवंताने रुक्मिणीला खुणवलं की मीच आहे. रुक्मिणीच्या आनंदाला पारावार नाही. भगवंताने सगळ्या सैनिकावरती माया पसरवली आणि सगळे सैनिक त्या ठिकाणी फक्त रुक्मिणीचं सौंदर्य पाहतायत आणि भगवंत सगळ्यांच्या मधून पुढे आले. रुक्मिणीच्या हाताला धरलं, रुक्मिणीला रथात बसवलं आणि रुक्मिणीला घेऊनही गेले. आणि आता सगळे सैनिक आता शुद्धीवरती आले आणि म्हणतात आपण कशा करता आलोय. म्हणे रुक्मिणीच्या रक्षण करता. म्हणे मग कुठे रुक्मिणी. रुक्मिणीच्या सखींनी सांगितलं की रुक्मिणी त्या ठिकाणी आताच रथात बसून निघून गेली. आता सगळे सैनिक ले गयो करत त्या रथाच्या पाठीमागे पळायला लागले आणि भगवंताला युद्धाची चुनवती द्यायला लागले. भगवंत त्या ठिकाणी युद्ध करण्याकरता उभे राहिले. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, गोपाल कृष्ण भगवान. भगवंताने पाठीमागे वळून पाहिलं तर बलराम दादा त्या ठिकाणी आपल्या नारायणी सेनेसह आलेले आहेत. आणि बलराम दादांनी सांगितलं की कन्हैया तू रुक्मिणीला घेऊन जा, यांचं स्वागत करून मी येतो. आणि बलराम दादा त्यांच्याशी युद्ध करायला लागले. भगवंत रुक्मिणीला घेऊन जात आहेत, परंतु रुक्मिणीचा भाऊ जो आहे रुक्मी, त्याने प्रतिज्ञा केली की मी जर रुक्मिणीला परत आणलं नाही ना तर मी या कौंडिन्यपुरामध्ये प्रवेश करणार नाही. आणि त्या रुक्मिणी त्या ठिकाणी येऊन त्या भगवंताला युद्धाकरता पुकारायला लागला. भगवंत त्या ठिकाणी थांबले. दोघांमध्ये युद्धाला सुरुवात झाली. त्याचे सगळे शस्त्र हत्यार त्या ठिकाणी संपले. घोडे रथ भगवंताने त्या ठिकाणी सगळे विद्रूप केले आणि आता फक्त रुक्मी एकदम निर्हत्यार झाला. भगवंताने रुक्मीचे अर्धे केस काढले आणि विद्रूप त्या रुक्मीला केलं. तेवढ्यामध्ये बलराम दादा पाठीमागून आले आणि बलराम दादा कन्हैयावरती रागावले. म्हणे लाला कसाही असला तरी तो आता तुझा मेहुणा आहे आणि आपल्या पाहुण्यांशी कुणी असा व्यवहार करतं का. आणि रुक्मिणीला सांगितलं की रुक्मिणी क्षत्रियाचा धर्म आहे की वडिलांनी सुद्धा युद्धाकरता पुकारलं तर त्याच्याशी युद्ध करणं. आणि म्हणून तुझ्या भावाने माझ्या भावाला युद्धाकरता पुकारलं आणि म्हणून त्याने त्याच्याशी दोघांमध्ये त्यांचं भांडण झालं. परंतु तू वाईट वाटून घेऊ नकोस. आणि दोघांनाही समजावलं. आणि आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी रुक्मिणीला घेऊन द्वारकेमध्ये आले आणि त्या ठिकाणी घरोघरी मंडप सजले जाऊ लागले. दारावरती प्रत्येक गीता त्या ठिकाणी मंगलगीत गाऊ लागले आणि सुंदर प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी माता यांचा विवाह त्या द्वारकेमध्ये साजरा झाला. तोच विवाह आता आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. मस्तक पर मैया गिरचंदन केसर तिलक लगाया, मस्तक पल बलिहारी नंदन केशर तिलक लगाया. मोर मुकुट कानों में कुंडल इत्र बहुत बरसाया, मोर मुकुट कानों में कुंडल इत्र बहुत बरसाया. दरबार सारे, दरबार
दोघं जण पाठीमागे उभा राहा. करायची सुरुवात. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडविनायकमहं चिंतामणी स्थेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामोरांगण संस्थितं गणपती कुर्या सदा मंगलं वधूवरील सावधान. शुभ कार्यासी कुलदेवते सह हे गजानना परिवारासह वधूवराणा द्यावे शुभवरदान शुभमंगल सण
आजला आजला कृष्ण भगवान की जय। हॅलो ऐका, कोण लाहीर करता असेल लाहीर करून घ्या 2 मिनिटात लवकर, आणि सर्वांना चहा घेऊन जायचंय तुमचं नाही जाऊ आहेर करा लवकर लवकर, वर लांब जायचं मग। हॅलो, आता सगळ्यांनी उठून एकदा देवाच्या लग्नाचा आनंद घ्यायचा आहे। पुरुष मंडळी महिला मंडळी जागेवर उभारायचं सगळ्यांनी, पुरुष मंडळी पण उठा। हे पहा, एकनाथराव आल्हाद